लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये अजितदादांनी मंजूर केले. चेकवर सही सुद्धा झाली. 8वा हप्ता सुरू झाला. बहिणींना मेसेज यायला सुरुवात. आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार. जिल्ह्यांची यादी सुद्धा आली. पण आता 8व्या हप्त्यासाठी 2 नवे नियम आहेत. आता ज्या माता भगिनींना मुलं असतील त्यांना 8वा हप्ता मिळणार नाही. ज्या माता भगिनींना मुलबाळ आहेत त्यांच्यासाठी आता 2 नवीन नियम लागू झाले आहेत. तर आता किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, या नवीन नियमांसंदर्भात अजितदादा पवार सुद्धा माध्यमांशी बोललेले आहेत. 8व्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लागू झालेला आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्थमंत्र्यांनी 3500 कोटीचा चेक सही करून दिला आणि त्यानंतर अजितदादांनी कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही या संदर्भात ते स्पष्ट बोललेले आहे. याबद्दल माता भगिनींना किती मुलं असावीत याबद्दल देखील त्यांनी संकेत दिलेले आहेत. तर आता ज्या माता भगिनींना मुलं मुली त्यांच्या संख्येवर आधारित आहे की त्यांना हप्ता येणार की नाही हे आता ठरणार आहे. 8व्या हप्त्यासाठी आता नवीन नियमावली लावलेली आहे की ज्यांचं उत्पन्न 20,000च्या वरती आहे त्यांचा देखील हप्ता आता बंद होऊ शकतो. 5.5 लाख बहिणी योजनेतून अपात्र झाल्या. त्यामुळे 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला हे 2 नियम पाळावेच लागतील. आता तुम्हाला किती मुले असतील तर 8वा हप्ता मिळेल आणि किती मुलं असतील तर 8वा हप्ता मिळणार नाही या संदर्भातला एक नवा नियम आहे. यापेक्षा जास्त मुलं जर तुम्हाला असतील तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. आणि यासोबत 20,000 उत्पन्नासंदर्भातला कोणता नवा नियम आहे या संदर्भात अजितदादा बोललेले आहेत. संपूर्ण सविस्तर ऐका, त्याशिवाय तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. ते म्हणजे आधार कार्ड आणि बँक लिंकिंगच्या संदर्भात देखील आता एक मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तुमचं जुनं आधार कार्ड लिंकिंग असेल, 7 हप्ते जरी तुम्हाला जमा झाले असतील तरी सुद्धा आधार लिंकिंगच्या बाबतीत बँक खात्याची ही एक गोष्ट तुम्हाला पाहायची आहे. कारण की आता 8व्या हप्त्यासाठी उत्पन्नाची अट फक्त 20,000 रुपये ठेवलेली आहे. आणि ज्या माता भगिनींना मूलबाळ आहे त्यांच्यासाठी देखील एक नवा नियम आता लागू झालेला आहे. आता किती मुलं असल्यावर 8वा हप्ता मिळेल आणि आधार कार्डच्या बाबतीत काय नवा नियम आहे आणि 20,000 रुपयाच्या उत्पन्नाच्या संदर्भात काय नवा नियम आहे, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय बंद करू नका. तुम्हाला आता 8व्या हप्त्यासाठी नियम पाळावे लागतील. हे जे नियम आहेत ते ज्या भगिनी पाळणार नाही त्यांना आता 8वा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांची संख्या आता खूप कमी होणार आहे असं आता म्हटलं जातंय आणि या पुढल्या काळात आयकर विभागाची सुद्धा सरकार मदत घेणार आहे. तर आयकर विभागाकडून काय तपासलं जाणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार, लाडक्या बहिणींचे पैसे येण्यासाठी आता दारूवर कर आकारणार का, तर आता नेमकं कोणत्या महिलांना लाभ मिळणार, ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात त्यांचं काय होणार, बाकीच्या योजना बंद पडणार का, या संदर्भात अजितदादा काय म्हणले ते ऐका. खूप मोठी आनंदाची बातमी. देशाचं हित लक्षात घेताना तसेच राज्याचं हित लक्षात घेताना जास्तीत जास्त लोकसंख्येला फायदा मिळावा या दृष्टीने योजना काढल्या जातात. तसेच गरीब व गरजू महिला यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना काढण्यात आलेली होती. त्यामुळे गरजू महिलांनाच याचा लाभ जावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि यामध्ये असं लक्षात आलं की खाजगी नोकरी असणाऱ्या महिला ज्यांना 40,000 50,000 पगार आहे तर अशाही नोकरदार महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. पण अशा महिला आता योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. तब्बल 5.5 लाख महिला वगळण्यात आलेल्या आहेत आणि हा आकडा 15 लाखांवर जाऊ शकतं असं सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती बातमी समोर आलेली आहे. आता जो हप्ता आहे तो मिळवण्यासाठी 20,000 रुपयांची जी अट आहे तर आता लक्षपूर्वक ऐका 20,000 रुपयाची अट कशी असणार आहे. 20,000 रुपये म्हणजे एका महिन्याचे 20,000 रुपये. ज्या माता भगिनींना दर महिन्याला 20,000 रुपये पगार मिळतो म्हणजे टोटल 2.5 लाख रुपयाचं वर्षाला जर उत्पन्न असेल तर अशा माता भगिनी या योजनेतून बाहेर राहतील. तर आता राहिला प्रश्न मुलांच्या बाबतीत. मुलांची अट अशी होती तर ज्या घरात ज्या माता भगिनींना 2 अपत्य आहेत
तर त्यांच्यासाठीच ही योजना देण्याचा विचार त्या ठिकाणी झालेला होता। पण आता आधार कार्ड आणि बँकेच्या संदर्भात देखील एक मोठा नियम आलेला आहे। पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमचं जरी सगळं व्यवस्थित असलं आणि बँकेचं काम जर तुमचं चुकलं तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यामुळे हे काम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, शेवटपर्यंत बघत राहा, कारण की ज्या माता भगिनींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे असणार आहे त्यांचे हप्ते 100% बंद होणार आहेत। ज्या घरामध्ये आयकरदाता आहे त्या व्यक्तीला देखील आता या योजनेतून 100% वगळण्यात येणार आहे। याबरोबर जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना देखील आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। आता आधार कार्ड आणि बँकेचं काय ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की पुढची गोष्ट अशी आहे की जे सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा जे स्थलांतरित आहेत, बऱ्याचशा माता भगिनी योजनेचा लाभ घेतल्यानंतर लग्न करून दुसऱ्या राज्यात गेल्या, याचा अर्थ त्यांचं स्थलांतर झालंय आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या भगिनी नाहीयेत किंवा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाहीयेत। भारताचे जरी असले तरी महाराष्ट्राचे नाहीयेत, त्यामुळे त्यांचा देखील लाभ आता बंद केला जाणार आहे। या व्यतिरिक्त 2 व्हीलरच्या संदर्भात देखील अफवा पसरल्या होत्या, पण 2 व्हीलर जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही। फक्त 4 व्हीलर ज्या माता भगिनींच्या घरात 4 चाकी वाहन आहेत त्याच भगिनींना आता प्रॉब्लेम येणार आहे। दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की आधार आणि बँकेच्या संदर्भात काय बातमी आलेली आहे, तर आधार आणि बँकेच्या संदर्भातली मोठी अपडेट अशी आहे की आता तुम्ही बँकेला तुमचा आधार कार्ड चेक आहे का परत एकदा चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचं दुसऱ्या बँकमध्ये खातं आहे, उदाहरणार्थ स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, म्हणजे कोणत्याही बँकेत, म्हणजे पोस्टा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं आधार लिंकिंग पुन्हा चेक करायचं आहे। हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।